नमस्कार मित्रांनो, रामकृष्ण हरी. श्री हरिकीर्तन प्रबोधिनीच्या या कीर्तन प्रशिक्षण अभ्यास वर्गात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रहो, आपण या हरिकीर्तन प्रबोधिनीच्या या अभ्यासाच्या व्हिडिओमधून अनेक नवीन नवीन गोष्टी शिकत असतो. तर मित्रांनो, आपण कीर्तनकार जेव्हा एखाद्या अभंगावर कीर्तन करण्यासाठी उभे राहतो तर त्यावेळेस आपल्याला काही संकल्पना स्पष्ट करणं आवश्यक होतं. तर यामधील एक महत्वाची संकल्पना म्हणजे भगवंताचं रूप आज आपण पाहणार आहोत. मित्रहो, या संकल्पनेचे एकूण 11 मुद्दे आहेत आणि हे सर्व 11 मुद्दे आपण क्रमाक्रमाने समजून घेणार आहोत. तर मित्रांनो, सुरू करूया. कीर्तनातील संकल्पना भगवंताचं रूप. मित्रहो, परमात्मा म्हणजे भगवंत याची वेद शास्त्र पुराणातून 2 रूपं सांगितलेली आहेत आणि आपल्या सर्वांना ती माहीत असतात. म्हणजे द्वये वाव ब्रह्मणा रूपम मूर्तम चैव अमूर्तम च. म्हणजे भगवंताचं जे एक रूप आहे ते मूर्त आहे, परंतु दुसरं जे रूप आहे ते अमूर्त आहे. याच मूर्त रूपाला आपण व्यक्त असं म्हणू शकतो आणि जे अमूर्त आहे त्याला आपण अव्यक्त असं म्हणू शकतो. व्यक्त म्हणजे आणि मूर्त म्हणजे सगुण आणि अव्यक्त अमूर्त म्हणजे निर्गुण. मित्रहो, हा जो निर्गुण परमात्मा असतो तोच सगुण होतो, म्हणजे सगुण रूपाने तो प्रगट होतो. तुम्ही म्हणाल, अहो हे कसं काय होतं, हे शक्य आहे का? तर प्रपंचातील दृष्टांताने आपण हे समजून घेऊ शकतो. आपण पाहिलं तर पाण्याचंच बर्फ होतं, बर्फाचंच पाणी होतं आणि पाण्याचं परत बर्फ होतं, परत बर्फाचं पाणी होतं. वस्तू एकच. श्री संत तुलसीदास हीच संकल्पना अतिशय चांगल्या पद्धतीने मांडतात. ते म्हणतात, जो गुण रहित सगुण सोई कैसे. जो गुण रहित सगुण सोई कैसे. जल हिम उपल बिलग नहीं जैसे. जल हिम उपल बिलग नहीं जैसे. म्हणजे ज्या रीतीने पाणी आणि बर्फ याच्यामध्ये भेद आहे असं मांडता येत नाही, त्याप्रमाणे भगवंताचं जे रूप आहे ते सगुण असो की निर्गुण असो त्याच्यामध्ये फरक आहे असं मांडता येत नाही. आणि त्यामुळे संत तुकाराम महाराज सांगतात, अव्यक्तते आकारले, अव्यक्तते आकारले रूपा आले गुणवंत.
परमेश्वराचं हे जे रूप आहे ते आणखी एका सुंदर दृष्टांताच्या माध्यमातून आपण समजून घेऊ शकतो. नेहमीच्या पाहण्यातला तो आपला दृष्टांत आहे. काय दृष्टांत आहे? तर दूध. आपण जे दूध आहे त्या दुधामध्ये जर विरजण लावलं तर त्याचं दह्यामध्ये रूपांतर होतं. आणि याच दह्यापासून आपल्याला मंथन केल्यानंतर लोणी प्राप्त होतं. आणि ते लोणी जर आपण कढवलं तर आपल्याला तूप प्राप्त होतं. मित्रांनो, ज्याप्रमाणे या दुधाला विरजण लावून दही तयार होतं, त्याचप्रमाणे जेव्हा निर्गुण निराकार अव्यक्त अशा परब्रह्माला विरजण लागतं मायेचं, तेव्हा त्या गुणमयी मायेच्या आधाराने ही संपूर्ण जीवसृष्टी साकार होते. इतकं हे सोपं आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगतात, ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायामध्ये 64 क्रमांकाच्या ओवीत हे सांगितलेलं आहे. भगवंत म्हणतात, माझे या विस्तारले पणाचेनी नावे, माझे या विस्तारले पणाचेनी नावे, हे जगची नोहे आघवे, जैसे दूध मुराले स्वभावे, तरी तेची दही. अतिशय सुस्पष्टपणे माऊलींनी ही संकल्पना विशद करून सांगितलेली आहे. याच ठिकाणी याच अध्यायामध्ये 65व्या ओळीमध्ये माऊली अजून एक दाखला देतात. तो दाखला सुद्धा अत्यंत चांगला आहे, सुलभ आहे, समजायला सोपा आहे. माऊली म्हणतात, का बीजची जाहले तरू, का बीजची जाहले तरू, अथवा भांगारची अलंकारू, अथवा भांगारची अलंकारू, तैसा मज एकाचा विस्तारू, ते हे जग. तर हे जे आपण जग पाहतो, काय हो, हे जग काय असतं? आपण जर एखादी बी पाहिली, फळाच्या आतमध्ये बी असते, मग त्या बीला मूळ असतं का? खोड असतं का? फांद्या असतात का? पाने, फुले, फळं काही नसतं. एक छोटीशी बी असते. पण जेव्हा एका बीजा केला नास, मग भोगले कणीस, तर ते असं एक बीज असतं. आधी बीज ऐकले. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा अभंग नाही आहे, हे चित्रपटातील गीत आहे. आधी बीज ऐकले. तर हे बीज जेव्हा आपण जमिनीत पेरतो, त्याला पाणी घालतो, खत घालतो, त्याला मुळं फुटतात, अंकुर बाहेर येतो, सूर्यप्रकाश, हवा या सगळ्या माध्यमातून हळूहळू त्याचं खोड बनतं आणि मग फांद्या, पानं, फुलं अशा रीतीने ते सगळं आकारला येतं. असंच झालेलं आहे.
या गुणमयी मायेतून ज्या 3 गुण सांगितलेले आहेत, 4 खाणी सांगितलेल्या आहेत आणि 84 लक्ष योनी सांगितलेले आहेत, एवढी सगळी अंडज, जारज, स्वेदज आणि उद्भिज अशी संपूर्ण सृष्टी ही तयार झालेली आहे. मग ही संपूर्ण जीवसृष्टी हे जर भगवंताचं दही असलेलं रूप मानलं तर पुढचं रूप काय आहे? मंथोनी नवनीता जैसे घे अनंता. या दह्याचं तुम्ही मंथन करा आणि त्याच्यातून नवनीत म्हणजे लोणी निघतं. हा जो परमात्मा आहे, आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर. अशा रीतीने हा जो भगवंत अवतार धारण करतो ते देवाचे अवतार म्हणजे हे लोणी समजा. आता प्रापंचिक दृष्टांतामध्ये हे जे लोणी आहे ते आपण लोणी चांगलं कढवलं, तापवलं की मग ते जे सार रूपाने उरते त्याला आपण काय म्हणतो? तूप. तर हे सार रूप जे तूप आहे ते भगवंताचं रूप आहे. तो अवतार म्हणजे पांडुरंग. सगळे अवतार यातून निघालेले आहेत, कारण हे जे रूप आहे ते सर्व रूपांचं सार आहे. ज्यांनी या वारकरी संप्रदायाचा विस्तार केला किंवा आवार रचले ते संत नामदेव महाराज काय सांगतात? अनंत रूपाचे हे सार, अनंत रूपाचे हे सार, अनंत तीर्थाचे माहेर, अनंता अनंत पार, तो हा कटी कर विटे उभा, धन्य धन्य पांडुरंग. आवडे हे रूप गोजिरे सगुण. सर्व रूपात सुंदर साजर आणि हे गोजिर म्हणजे गोजिरवाण रूप आहे ते पांडुरंगाचं आहे. लोक म्हणतात की या पांडुरंग शब्दाची तुम्ही व्याख्या सांगा. म्हणजे पांडुरंग या शब्दाचा अर्थ काय आहे? आम्ही नाही, ती व्याख्या आपल्या वल्लभाचार्य महाराजांनी करून ठेवलेली आहे. पांडुरंग म्हणजे श्रीकृष्ण परमात्मा जेव्हा गोकुळात होते तेव्हा गोधने चारावया जातो चक्रपाणी, सर्वती वनी खेळती बाळते बल्लवांचे, तुरे खोवती मस्तकी पल्लवांचे. तर ते संपूर्ण गवळी, त्यांचे सगळे मित्र सवंगडी रानात जायचे आणि मग तिथे ते खेळायचे, बागडायचे आणि या सर्व गाई गुरांनी पोट भरून चारा वगैरे घेतला. मग संध्याकाळी ते संपूर्ण खिल्लार असं घराकडे परतायचं.
त्यावेळेला कृत्रिम प्रकाशाची व्यवस्था नव्हती, म्हणून त्या सुमाराला झाकोळून अंधार पडायला लागला. त्या संधी कालामध्ये जेव्हा हे संपूर्ण गाईगुरं यायची तर ती संपूर्ण पांढरी पांढरी मातीशी उडायची. गोरज मुहूर्त म्हणतात. त्या वेळेला म्हणतात गोरज मुहूर्त. आणि त्याचमुळे तो रंग म्हणजे पांडुरंग. वल्लभाचार्यांनी जसं पांडुरंगाष्टक आहे तसं नंदकुमाराष्टक असं रचलेलं आहे. त्या नंदकुमाराष्टकामध्ये वल्लभाचार्य असं म्हणतात, मुखमंडित रेणुम चारित धेनुम वादित वेणुम मधुरसुरम. आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले. दावी रूप मज गोपिका रमणा ठेवीन चरणावरी माथा. संत तुकाराम महाराज म्हणतात. आता भगवंताच्या रूपाचं काय महत्व असतं? भगवंताचं रूप पाहिलं तर आपलं जे मन आहे ते स्थिर होतं. रूपी जडले लोचन पायी स्थिरावले मन. रूपी जडले लोचन पायी स्थिरावले मन. पुढचा मुद्दा, हा जो भगवंत आहे ना त्याला आपण सावळा म्हणतो, निळा सावळा म्हणतो, घन सावळा म्हणतो. भगवान श्री रामचंद्र प्रभूंचा रंग कसा होता? ध्यात्वा नीलोत्पल श्यामम रामम राजीवलोचनम जानकी लक्ष्मणोपेतम जटा मुकुटमंडितम सासीतोण धनुबाणपाणिम नक्तम चरांतकम. तर यात आपल्याला दिसतं की ध्यात्वा नीलोत्पल श्यामम. नील उत्पल श्यामम. नील म्हणजे निळ्या रंगाचं जे उत्पल म्हणजे कमळ आहे, त्याप्रमाणे हा भगवंत. आणि रामम राजीव लोचनम. राजीव म्हणजे सुद्धा कमळच हो. माऊलींनी सुद्धा भगवंताला 3 उपमा दिलेल्या आहेत. 11वा अध्याय 600 क्रमांकाच्या ओळीमध्ये संत श्रेष्ठ माऊली ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, कैसे नीलोत्पला ते रावित आकाशाही रंगू लावीत. तेजाचे ओज दावीत इंद्रनिळा. महाराज, भगवान श्रीकृष्णाचा हा जो रंग आहे, निळा रंग जो आहे, श्याम रंग, तो रंग जेव्हा कमळाला लागतो तेव्हा कमळ निळं होतं. कमळामुळे भगवंत निळा नाहीये, भगवंतामुळे ते कमळ निळं आहे. हे आकाश आपल्याला निळं दिसतं. ह्या आकाशाला रंग कोण देतो? भगवंत देतो. इंद्रनील नावाचं जे रत्न आहे, त्याला सुद्धा ते निळ्या रंगाचं पाणी चढवणारा, ते तेज चढवणारा, ते ओज चढवणारा कोण आहे? तर तो भगवंत आहे. पंढरपूरचा निळा लावण्याचा पुतळा. विठो देखियला डोळा बाईयानो, विठो देखियला डोळा बाईयानो. आणि
या रामाच्या रूपाला, या कृष्णाच्या रूपाला, या भगवंताच्या रूपाला सर्व भूलतात. मैं भूली घर जानी बाट, मैं भूली घर जानी बाट, मैं भूली घर जानी बाट. गोरस बेचन आई हाट, गोरस बेचन आई हाट, मैं भूली घर जानी बाट, मैं भूली घर जानी बाट, मैं भूली घर जानी बाट. कान्हा रे मनमोहन लाल, कान्हा रे मनमोहन लाल, सबही बिसरू देखे गोपाल. मैं भूली घर जानी बाट, मैं भूली घर जानी बाट, मैं भूली घर जानी बाट. भगवंताचं जे रूप आहे त्या रूपाचं दर्शन आपण जेव्हा घेतो, बाकीच्या गोष्टींचा आपल्याला वीट येऊ शकतो महाराज. परंतु या भगवंताच्या रूपाचा हे डोळ्यांना कधी वीटच येत नाही. आता दृष्टी पुढे ऐसाची तूर आहे, आता दृष्टी पुढे, आता दृष्टी पुढे ऐसाची तूर आहे. जो मी तुझ पाहे पांडुरंगा, जो मी तुझ पाहे पांडुरंगा. भगवंताचं दर्शन आपल्याला झाल्यानंतर एक महत्वाचा बदल होतो. तो बदल म्हणजे काय? तर आपला देहभाव जो आहे तो देहभाव आपण विसरून जातो. मित्रहो, अजून पुढचे सुद्धा मुद्दे आहेत. भगवंताच्या रूपाचं वर्णन करताना या मुद्द्यांचा आपण आपल्या कीर्तनात म्हणा, निरूपणात म्हणा, विस्तार हा केलाच पाहिजे. पण मित्रांनो, हरिकीर्तन प्रबोधिनीने हे कीर्तनकार घडवण्याचं जे कार्य घेतलेलं आहे त्याला सुद्धा तुमच्या मदतीची गरज आहे. म्हणजे आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल त्याला लाईक करा, याच्यावर कॉमेंट करा आणि आपल्या एखाद्या चांगल्या मित्राला हा व्हिडिओ शेअर करा. मित्रो, खाली तुम्हाला सबस्क्राईब म्हणून एक बटन दिसतं बघा. तर आपल्याला हात जोडून विनंती आहे मित्रांनो, आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा. ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांना पण आम्ही हात जोडून विनंती करतो महाराज, तुम्हाला जॉईन नावाचं एक बटन दिसतं. हे जॉईन बटन काय आहे? तर हे आमच्या चॅनलची आपल्याला मेंबरशिप देतात आणि आपल्या चॅनलने 2 प्रकारच्या मेंबरशिप केलेल्या आहेत. जी पहिल्या लेवलची मेंबरशिप आहे ती 89 रुपयाची आहे. ती जर आपण घेतली तर या निरूपणाचा संपूर्ण व्हिडिओ जो आहे तो आपल्याला तिथे पाहता येईल. पुढचे मुद्दे सगळे त्या व्हिडिओमध्ये मांडलेले आहेत. तर आमची आपल्याला हात जोडून विनंती आहे की या चांगल्या कामाला मदत म्हणून आपण अवश्य आमचे मेंबर व्हा. फक्त महिन्याला 89 रुपये. मित्रांनो, पुढची महत्वाची गोष्ट अशी आहे की त्याच्यावरची जी लेवल 2 ची मेंबरशिप आहे त्याच्यामध्ये आपण काही टिप्स आणि ट्रिक्स या सांगत असतो. आता हे निरूपण कसं लक्षात ठेवायचं हे आपण या दुसऱ्या लेवलच्या मेंबरशिपमध्ये आपण सहज पाहू शकतो. तर मित्रांनो, ज्यांना शक्य आहे, मी तर म्हणेन हा व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांनीच पहिल्या लेवलची मेंबरशिप जी आहे ती अवश्य घ्यावी आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी दुसऱ्या लेवलची मेंबरशिप सुद्धा घ्यावी.
म्हणजे काय आहे की आपल्याला सुद्धा कीर्तनकार होता येईल. आम्ही एवढी सोय केली बघा. ही जी दुसऱ्या लेवलची मेंबरशिप आहे, आता पहा, आमचे अनेक विद्यार्थी आम्हाला सांगतात की महाराज, आम्हाला रियाज करायचा आहे, आम्हाला सराव करायचा आहे, आम्हाला विणेकरी पंचपदीचा सराव करायचा आहे, आम्हाला कीर्तनकार पंचपदीचा सराव करायचा आहे, आम्हाला रामकृष्ण हरी भजन म्हणायचं आहे, आम्हाला सुंदर ध्यान म्हणायचं आहे, आम्हाला रूप पाहता लोचने म्हणायचं आहे, आम्हाला पारंपरिक चालीतला मूळ अभंग म्हणायचा आहे, आम्हाला विठोबा रखुमाई म्हणायचं आहे. परंतु आमच्याकडे टाळकरी नाही, आमच्याकडे पेटीवादक नाही आणि आमच्याकडे पखवाज वादक सुद्धा नाही. मग मला एकट्याला कसं काही हा संपूर्ण सराव करता येईल? मी त्यांना सांगतो की आमची लेवल 2 ची मेंबरशिप घ्या. या ठिकाणी ज्याला करोके म्हणतात, म्हणजे हा संपूर्ण म्युझिकचा साऊंड ट्रॅक आहे हो. त्याच्यामध्ये टाळ, मृदंग आणि पेटी सर्व काही आहे. ते अगदी लावायचं आणि परत तुम्हाला स्क्रीनवर दिसतं सुद्धा, नोटेशन दिसतं, त्यातले शब्द दिसतात आणि त्यावर हुकूम तुम्हाला त्याचं नीट गायन सुद्धा करता येतं. तर एवढी सर्व सुविधा हवी असेल तर आपण लेवल 2 ची मेंबरशिप घेऊ शकता. आपला लोभ आहे तो असाच ठेवावा. रामकृष्ण हरी.